पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। साधनच्या चाललेल्या विषयात काल नामाचं महत्त्व सांगितलं। नाम आपल्या ठिकाणी काय काय करू शकतं, तर नाम घेत असताना नामाच्या ठिकाणची गोडी किंवा नामाच्या ठिकाणचा आदर आवड या सगळ्या गोष्टी एकदा वाढल्या की नाम आपल्या ठिकाणी परिणाम करायला लागतं। नामाने जे जे काही फरक पडतात त्याची कितीतरी उदाहरणं काल संत महात्म्यांची प्रमाणं देऊन आपल्याला दाखवली। नाम घेत असताना नाम अनेक आहेत। अनेक नामं असली तरी ती एका भगवंताचीच आहेत, त्याच्याशिवाय दुसरी नाहीत। पण तरीसुद्धा याच नामाचा उच्चार संतमुखातून जर झाला तर ते नाम आपल्या ठिकाणी आणखीन लवकरात लवकर परिणाम करतं। याच्याशिवाय आणखीन जर काही मांडलं असेल तर महत्त्वाची गोष्ट मांडली की नाम घेत असताना नामाचा अभ्यास झाला पाहिजे। जसं काल आलं की अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारो असे। तेव्हा नामाची उद्भव लयाची जागा शोधत शोधत जो अभ्यास करत जातो त्याच्या ठिकाणी काय आहे की फरक पडतो। आता सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती सांगितली असेल तर ती महत्त्वाची बाब अशी की जिथं नाम जे आहे त्या नामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा परिणाम किंवा माहिती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर नाम धारक होणं याच्यापेक्षा नामाने तुम्हाला धारण करणं हा महत्त्वाचा भाग सांगितला। नाम आपल्या ठिकाणी धारण झालं पाहिजे, म्हणजे नाम सर्व शरीरात नामरूप झालं पाहिजे। मी नामधारक आहे असं म्हणण्यापेक्षा नामाने धारण केलं तर त्याचे काय आहे की परिणाम होत राहतात। त्यामुळं नाम हे जे काही घेत गेला तर देहाचा विसर पडतो। देहाचा विसर पडला तर खऱ्या अर्थाने नाम आमच्या ठिकाणी उपयोगी आलं। त्याच्यामुळे नामाच्या ठिकाणी झालं। आता एक महत्त्वाचं वाक्य कालच्या ह्याच्यात होऊन गेलं की ज्याच्या ठिकाणी आपलं ध्येय आहे, ध्येयाला कधी गाठेन असं ज्याला वाटत असतं त्याच्या ठिकाणी त्या ध्येय वेडेपणामुळं सहजच वैराग्य होतं। वैराग्य कर म्हणायची गरज नसते, त्या ध्येयाकडं त्याला धावत जायचं आहे। जसं स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य हे ध्येय असल्यामुळं खायला मिळालं का नाही मिळालं, कुठं राहिलो, गुप्त राहिलो का उघड राहिलो, कोणी काय मारलं हाणलं काही त्यांच्या ठिकाणी नव्हतं। ते इतके ते ध्येयात चालते की काही कायला तर त्याच्यासाठी कितीतरी त्रासदायक असं तुरुंगवास भोगावं लागले, काहीला तर फासावर दिलं, पण त्यांनी त्यांचे काही सोडलं नाही। म्हणजे त्यात एक दिसून आलं की ध्येयापुढं तुमचा देहच नाही तर देह आणि देहसंबंधानं प्राप्त होणारे विषय याचा तर कुठं काहीच पत्ता लागणार नाही। म्हणजे होतं आहे काय तर ध्येय फार महत्त्वाचं आहे। तुम्ही त्या ध्येयाकडे निघत असाल तर तुम्हाला सगळंच अनुकूल होईल। आता त्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण काही गोष्टी अशा आहेत की आम्हाला हे सगळं पार करत असताना अजून काय काय अडचणी आहेत याचा विचार करायला लागल्यानंतर शास्त्राने काय आमच्या पुढं काही मांडण्या केल्या की ते सगळी जी आवरणं आहेत ती आवरणं दूर होण्याची गरज आहे। आता त्या दूर होण्याकरता नाम मदत करलच, पण आवरणं कोणती आहेत
काय आवरण आहेत त्यावर कालचा विषय तिथे येऊन थांबला होता. देहाचे निरसन हेच खरे साधन आहे. हे निरसन कसे करावे? त्याचप्रमाणे पंचकोश विवरण हे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय असे 5 कोश असून कोशातील अशा परमात्मा भागत्याग लक्षणेने वाच्यांश सांगून लक्षांशाने घ्यावा व त्यास समरस व्हावे असे सांगतात. पण प्रत्येक कोशाचा लय कसा करावा? सर्व कोशाचा लय करून उर्वरित राहिलेला परमात्मा जाणून त्यात शरण जावे, त्यात विरघळून जावे असे सांगतात. मग हे कसे करावे? व करायचे म्हटले तर करण्याचा कंटाळा आलेला साधक नको हे कचाट असे म्हणणार. तुम्ही कोणी आयते करून देत असला तर पहा, आधीच ज्याची म्हणायची तयारी आहे, म्हणून दयाळू संताने त्यांच्या अटीप्रमाणे करायचे सोय केली आहे. आता त्याच्याकरता आपल्याला एक दाखवून दिलं, आवरणं दाखवली. आवरणं काय आहेत? आवरण म्हणजे आपल्या भोवती झालेला कोश, त्याचं नाव आवरण. मग कशासाठी? तर पहिली गोष्ट आहे की अन्नमय कोश आहे. अन्नमय कोशात आपण सगळेच गुंतलेलो आहोत. आपल्याला जेवायला लागतो अर्धा तास किंवा 20 मिनटं, आणि काय जेवायचं ह्याचा विचार करायला मात्र सगळाच काळ घालवला आहे. तेच आहे. आणि खाल्लेलं अन्न पचन होईपर्यंत पुन्हा काय खायचं ह्याचा विचार सतत चालू राहतो. म्हणून अन्नमय कोशाने जास्त गुंतवलं. त्याच्यानंतर शरीराची सगळीच क्रिया होण्याकरता जी क्रियाशक्ती आहे, ती क्रियाशक्ती म्हणजे प्राणमय कोश आहे. मग प्राणमय कोश क्रियाशक्ती असल्याशिवाय क्रियाच करता येत नाही. कार्य करण्याकरता क्रियाशक्ती लागतेच. हा एक त्यात आवरणाचा भागच झाला. दुसरी गोष्ट काय आहे? करायचं त्याचे संकल्प, नाही झालं तर त्याचा येणारा विकल्प, आणि या सगळ्याबरोबर काय पुढं होईल, कसं होईल त्याचं मनोराज्य, हे सगळं विज्ञानमय कोशामध्ये आपण गुंतून गेलो. मनोमय कोशातला आपला गुंता झाला. आता आपण पाहणार आहोत विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोशाचा वाच्यार्थ काय होतो? विज्ञान म्हणजे जाणणं. जाणण्याचं जाणते पण ज्याने धारण केलं तो स्वतः सगळं मलाच कळतं म्हणतो. मग त्याच्यामध्ये त्याला कळत सगळंच असलं तर कळवून कसा घेईल? मग मला कळतं म्हणणारा कळवून घ्यायला काय? एखादा त्याला समजून द्यायला गेला तर आम्हाला माहिती, तू नको सांगू, आम्ही सगळं जाणतो असं म्हणून तो त्या विज्ञानमय कोशात गुंततो. आणि जे प्राप्त होतं आहे त्या प्राप्त्यात त्याला जे काही बरं वाटलं, सुख वाटलं, आनंद वाटला, त्याच्यातच त्याला वाटतं की हाच खरा आनंद, हेच खरं सुख. म्हणून हा एक आनंदमय कोशच आहे की वरवर करणे आनंदाचा कुठंतरी लाभ मिळाला की तेवढाच आनंद आपल्याला प्राप्त होत असतो, आणि हाच तो आनंद आहे असं म्हणून तिथंच अडकून राहणं हा आनंदमय कोश आहे. ही सगळी आवरणं आपल्या ठिकाणी आहेत. आता ती आवरणं दूर करण्याकरता आपल्याला काय आहे की काही योजना सांगितल्या त्याने, पण ह्या योजना सगळ्याच्याच दृष्टीने काय आहेत की 8 तासाच्याच आहेत. मग ते सहजासहजी जीव याला तयार होत नाही. म्हणून संत महात्म्यांनी काही सोप्या युक्त्या सांगितल्या, त्या आता आपण पाहणार आहोत. अन्नमय कोश कमी करावयाचा म्हटला तर ज्याच्या प्रेरणेवर इंद्रियांचे कार्य चालू आहे त्याला बाजूला केले पाहिजे किंवा त्याची प्रेरणा बंद केली पाहिजे. सर्व कर्मेंद्रिये ही क्रियाशक्तीवर वावरणारी आहेत. ही क्रियाशक्ती प्राणाद्वारे राहील म्हणून प्राणाचे आकर्षण करून घेतले तर इंद्रिये ही नावापुरती दिखाऊ राहील. म्हणून प्राणाचे आकर्षण ज्याने होईल असे केले पाहिजे. आता प्रयोग काय चालू झाला की
अन्नमय कोश आहे, पण अन्नमय कोशाचा प्रेरक कोण आहे? तर इंद्रिय आहेत. इंद्रियच मागणी करतात, इंद्रिय सांगतात. म्हणजे मनुष्याला एखाद्या वेळेस काय होतं की आता या क्षणात काही नसतं आणि दुसऱ्या क्षणात त्याला वाटतं मला भूक लागली. म्हणजे त्याच्या अगोदर त्याला भुकेची जाणीवच नसते. मग ती भूक लागलीची जाणीव झाली की मग जेवावं वाटायला लागलं किंवा खावं वाटायला लागलं की त्यात वेळ जायला लागला की आणखीन ती मग काय आहे जाणीव वाढत जाते की मला भूक लागली, मला खायला पाहिजे. हे सगळं कोणी शिकवलं? तर इंद्रियाकडून. म्हणून इंद्रिये, कर्मेंद्रिये ही सगळी जर कोणाच्या प्रेरणेवर चालतात तर प्राणाच्या. म्हणून प्राण जो आहे, या प्राणाची जी क्रियाशक्ती ती कशी कमी करायची त्याचा विचार चालला. म्हणजे मुळातच असं आहे आपल्याकडं ज्या 6 उर्मीत, त्या 6 उर्मीतली भूक आणि तहान ही प्राणाची शक्ती आहे. मग आता प्राणशक्ती असल्यामुळं भुकेचं आणि तहानेची जाणीव तोच करून देतो. तेव्हा त्याच्याकरता काय केलं? प्राणाचे आकर्षण करायचा हा अभ्यास दिला. प्राणाचे आकर्षण होऊ लागलं की मग इंद्रियाला जसं एखाद्या माणसाला कुठंतरी जायचं आहे, पुण्याला जायचं आहे म्हणा किंवा त्याच्यापेक्षा जरा अलीकडच्या कुठल्या तरी गावाला जायचं आहे आणि तो चालला एस टीतून, पण ती एस टी काही वेग घेतच नसायची. हळूहळू कुठल्या तरी स्टॉपवर गेली की राहिली उभा. आता हा निस्ताच तळमळ करेल का नाही? काय करेल? उठून जरी गाडीतल्या गाडीत इकडं तिकडं चालला तरी काही त्याला पुढं जाता येईल का? कारण तो काय झाला? त्या परस्वाधीन झाला. वाहनाशिवाय त्याला तर जाता येत नाही आणि त्याला वेग नाही. तसं ही इंद्रिय सगळी प्राणाच्या वाहनावर आहेत. आणि प्राण जर त्या ठिकाणी तुम्हाला मदत करत नसेल तर इंद्रियाचं काय चालेल? म्हणून प्राणाचे आकर्षण ज्याने होईल असे केले पाहिजे. आता त्याच्याकरता काय आहे की या संपूर्ण अभ्यासात प्राणाला महत्त्व दिलं. प्राणाचं आकर्षण करण्याकरता काही गोष्टी आम्हाला युक्तीने शिकवल्या आणि त्या युक्तीनं आम्ही जर प्राणाचं संयमन करू लागलो, प्राण संयमित होऊ लागला तर तोच आम्हाला उपयोगी पडेल. ते करण्यास साधकाने काही न करता फावे, त्याला काहीच करावयाचे कष्ट नको. त्याप्रमाणे ज्ञानशक्ती ज्या मनबुद्धीतून चालते तिला आकर्षण करून तिचे गाठोडे बांधून वेगळे ठेवले जाईल. अशी काहीतरी सोय होईल. ते आपोआपच होणे नामाजवळ आहे. आता 2 गोष्टी आल्या. नामाने प्राणाला आकर्षण काय केलं? तर नाम घेताना प्राण त्याच्या संगतीला राहिला आणि जसं नामाचा उच्चार दीर्घलयित होऊ लागला तसं प्राणाचं येणं जाणं दीर्घ झालं. येणारा प्राण दीर्घ झाला, पुन्हा दुसरा प्राण दीर्घतेनं सुटू लागला. आणि हे प्राण घेण्याचा संयम, त्याच्या क्रिया क्रमरीतीने चालाव्यात म्हणून काय केलं की मध्ये प्राणाला थांबवण्याचा प्रयोग केला. हे कुंभक झाला आणि प्राण सुटल्यानंतर पुन्हा म्हणजे प्राण उच्छ्वासात बाहेर गेल्यानंतर दुसरा घेईपर्यंत थोडं थांबायला लावलं. हे एकदा क्रिया किंवा ही आवर्तनं सुरू झाली की त्या लयीत नाम सुरू झालं. नामाची लय आणि प्राणाची लय सारखी झाली. नामाच्या आणि प्राणाच्या संगतीत नामाशी संग चांगला झाला. नामाची जर लय चांगली लागली तर जितकं होईल तितका प्राण संयमित झाला. आता एक भाग झाला. दुसरा भाग काय आला की जसं प्राणाला संयमित करून इंद्रिय आकळली तसं मन आणि बुद्धीला संयमित करण्याकरता ज्ञान त्या ठिकाणी काय केलं की त्याचंही त्या ठिकाणी आम्ही आकर्षण करून ज्ञानाच्या संगतीमध्ये, म्हणजे अगोदर एक पाहिलं आपण की प्राणाच्या संगतीत इंद्रिय थांबवली म्हणजे कोणाला धारण केलं? आता क्रियाशक्तीला. क्रियाशक्ती जी काही प्राण मदतीनं इंद्रियांचे आणि देहाचे सर्व व्यवहार पार पाडत होती ती क्रियाशक्ती संथ गतीनं चालली, स्थिर झाली. क्रियाशक्तीच बंद पाडली तर आमचा तर साधन भाग कसा होईल? म्हणून तिला संथ गती दिली. आता तिथं या सगळ्या गोष्टीला ज्ञानशक्ती लागत होती. ती ज्ञानशक्ती
मनबुद्धीच्या त्याच्यातून वाहत होती. त्या मनबुद्धीला गाठोड्यात ठेवलं, म्हणजे बांधून ठेवलं. आणि ज्ञानशक्तीने काय केलं की प्राण आणि नाम या दोघांच्या ठिकाणी जी स्थिरता प्राप्त झाली, त्या स्थिरतेत काय परिणाम झाला ते शोधायला लावलं. म्हणजे ज्ञान या सगळ्यांना बरोबर घेऊन जे धावत होतं. कुठं कुठं चालत होतं आमचं, तर अगोदर देह म्हणजेच अन्नमय कोशाचा भाग, मग प्राण प्राणमय कोशाचा भाग, मग मन मनोमय कोशाचा भाग, आणि बुद्धी विज्ञानमय कोशाचा भाग. हे सगळे आणले ओळीत. अन्नमय आणि प्राणमय प्राणानं स्थिर केले, इंद्रिय थांबली. ज्ञानेंद्रियानं भुकेच्या जाणीवा थांबल्या, कर्मेंद्रियानं बाह्य सगळी कर्म करून बाकीचं सगळं गोळा करायचं ते थांबवलं. हे सगळं कुणाकडून झालं? प्राणामुळं. आता दुसरं मन आणि ज्ञानेंद्रिये हे दोघी असतात. तर ज्ञानेंद्रिय तर पांगळी झालेलीच आहेत, आणि मनही ज्ञानशक्तीच्या ठिकाणी आलं. बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय हे विज्ञानमय कोशात आहेत, त्यांनाही ज्ञानशक्तीत आणलं. आता हे सगळी जी काय आहे ती एक क्रियाशक्ती आणि दुसरी ज्ञानशक्ती. या दोन बरोबर इथं नाही आपल्याला दिलेलं, कारण तो विषय इथला नाही. तरी देहाचा जो काही अन्नमय कोशाचा भाग आहे त्याला द्रव्यशक्ती असं म्हटलं जातं. आता ते आपोआपच क्रियाशक्तीनं काय केली, कारण द्रव्यशक्ती ही जडशक्ती, तिला क्रियाशक्ती ज्ञानशक्ती या दोन्ही मिळाल्याशिवाय द्रव्यशक्तीला काहीच करता येत नाही. म्हणजे आपला हात आहे खरा, पण हातातून प्राण हातातून ज्ञान जर बाहेर पडलं तरच हात हलल ना, उगीची उगी नाही. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी काहीही नाही, आणि उगाचच आत काहीतरी विचार चालले, आणि इतका तो त्या विचाराशी तादात्म्य झाला की मी रस्त्याने चाललो आहे का मी कुठं माणसात बसलो आहे त्याला भान नसतं. आणि तो हाताचे बोटं हाताचे हेलकावे करत असतो, नको नको हो हो काहीतरी हात हलवतच असतो. असं का झालं? तर आतून हे सगळ्या शक्तीचा त्याच्या ठिकाणी आविर्भाव झाला. आता तेच सगळं स्थिर झालं, कारण हे सगळं स्थिर करत असताना त्याला नामानेच काय केलं, स्थिर करण्याचा प्रयत्न केला. मग नाम एकटं नाही, त्याच्याबरोबर प्राण आणि त्याच्याबरोबर ज्ञानशक्ती, म्हणजे क्रियाशक्ती ज्ञानशक्ती. एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिये विषय विसरले काम. आता नाथरायाने काय केलं, त्याला पुरावा दिला की तुम्ही नामस्मरणात गुंतू लागला की तुमचे इंद्रिय म्हणजे काय आहेत ते आहेत हे कधी कळतं, तर त्यांनी जेव्हा विषयाचा भाव जागा केला तेव्हा. एखाद्याच्या ठिकाणी काहीतरी असेल तो विचारात, तर डोळ्यापुढून काही गेलेलं असलं तर त्याला दिसायचं नाही. आवाज कोणी दिला, हाक मारली तर एका हाकत तर ओ हो म्हणायचाच नाही, 2 3 4 हाका. आणि नेहमीच्याला असंच असतं, एक हाक ही पहिल्यांदा गोड असते, दुसरी हाक गोड नसते, आणि तिसरी हाक तर फार जोरात असते. आणि ती तेवढी झाल्यावर मग हा भानावर येतो. मग त्याच्यामुळं काय होतं की मग हळूहळू त्याच्या ठिकाणी इंद्रिय जागृती झाली. कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय जागृतीला अगोदर त्याच्या ठिकाणी त्या इंद्रियाचंच संवेदन पाहिजे असतं. जोपर्यंत त्याचं नाही तोपर्यंत इंद्रिय असूनही काही करत नाही. म्हणजेच इंद्रिय आणि विषय ह्यांचं इतकं जवळचं मेतकूट आहे की ते लवकर तुटत नाही. मग समोर विषय असो किंवा स्मरणातला विषय असो, इंद्रिय त्याच्याशी संबंध करतात. पण नाथरायाने सांगितलं तुम्हाला नामाची संगती लागली, नामानं प्राणाची संगती जमली की विषय काही करत नाहीत, इंद्रिये विषयभाव विसरतात. नाम हे सर्व कार्य आपणच करणार आहे. साधकाने काही न करता स्वस्थ बसावे. नाम हे प्राण मन बुद्धी या सर्वांचा लय करून देह निरसन करून देते. साधकाने स्वस्थ बसावे, त्याच्याकडे साधन एवढेच की त्याने काही न करता स्वस्थ असावे, एवढेच त्याचे साधन. म्हणजे आता हे सगळं जरी करायचं असलं तर कोणत्याही गोष्टीची
जी काही, जसं आता पाणी आहे, नदी वाहत असते, तर नदीला बांध घातला, धरण बांधलं तर पाणी थांबलं. पण थांबलेलं पाणी नुसतं थांबून जमायचं नाही, ते तसंच कसं म्हणून कालव्याद्वारे बाहेर काढावं लागतं. पण कालव्याद्वारे निघालेल्या पाण्याचा उपयोग होऊ लागला ना, प्रवाहात वाहत जात होते ते आता कालव्यातून त्याचा उपयोग करून घेता आला. तसं हे सगळ्याला कोंडून टाकून नाही जमत. हे नदीच्या प्रवाहासारखे इंद्रिये, मन, बुद्धी, मग ह्यांचा काय करायचा उपयोग? आता निस्त्या कालव्यानं वाटेल तशी धार होती, तशी नाही. आता कालव्याद्वारे जसं हळूवार कुठं पाहिजे तसं, मग मोठा कालवा, त्याचे उपकालवे, त्याचे बारके पाठ, हे जसे आहेत तसं ह्या नामाने प्राणाने चालू केलं. हळूवार हळूवारपणा जसा जसा होऊ लागला तसं तसं ह्यांची क्रिया आहे जी पाहिजे होती तशी करून घ्यायला सुरुवात केली, पण सोयीची केली. अनाठाई वाहत होते, म्हणजे इंद्रिये, देह आणि देहाद्वारे होत असणारी सगळे कारभार, हे सगळे कामं आम्ही करायचो. पण आम्हाला आमच्या दृष्टीने काय व्हायचं की जसं एखाद्याचा शर्ट आहे आणि शर्टला खिसा आहे, पण खालून सगळा रिकामाच आहे. आता त्याने वरून किती जरी पैसे टाकले तर ते कुठं जातील? खालील गळून पडणार आहेत. तसं आम्ही सगळा व्यवहार करतो ना, अशा फाटक्या खिशात टाकतो आणि तो निघून जातो. मग तो न होता आता जमेचा विषय होऊ लागला. परमार्थात नाम आणि प्राणाद्वारे होत असलेला सगळा भाग जमेचा विषय झाला. म्हणून मग हे सगळं जर काही असेल तर नामाने होतं आहे. आणि त्याकरता साधकाला काही करायचं नाही, पण काहीच करायचं नाही असं नाही. त्यांनी स्थिर बसायचं आहे, मांडी घालून एकाग्र होण्याचा प्रयत्न करायचा, एवढं त्यांनी करायचं आहे. बाकीचं काम नाम करतं आहे. तरावया एक युक्ती असे, तुका नाम नौकेमध्ये बैसे. तेव्हा आता त्याला उदाहरण मुद्दाम दिलं. उदाहरण कसं आहे की आम्हाला पाहण्यातलं आहे. नावेत बसलेल्या माणसाला काय करावं लागतं? नावाडी नाव चालवतो, नावेत बसलेल्याने शांतच बसायचं. एवढंच आहे की तो नावाडी काय करेल, नाव चालवतो, पण ह्याने शांत बसलं पाहिजे. तो जर त्या नावाड्यालाच म्हणायला गेला, हे बुडलीस तर हो, ते टाळक्यात मारेल त्याच्या हातातलं, तो गप्प बस म्हणेल. म्हणजे एकंदरीत सोयीचा विचार करावा लागतो. आणि सोयीचा विचार जो करतो तो साधक, कसा सोयीचा विचार करतो तो श्रद्धावान आहे ना. हे केल्यानं मला फळ प्राप्त होईल, ही त्याची श्रद्धा. त्याच्या ठिकाणी स्थिर बसल्यावर याने काय होतं आहे असं कुठं असतं का? मग हे आत्ताचं आपण उदाहरण घेतल्यासारखा झाला. तुला शांत बसायचं आहे ते शांत बस, आणि श्रद्धेनं मला जे प्राप्त होणार आहे ते यानेच प्राप्त होणार आहे असं निश्चय कर. नाम नौकेत स्वस्त बसणे हे साधन, याला काहीतरी नाव द्यावयाचे म्हणून साधन हे नाव द्यावयाचे. यात विश्रांती, ज्ञान, आनंदभोग व शांती सर्व काही सामावलेले आहे. आता त्याच्यामध्ये तो जरा स्थिर बसला आणि नामाच्या सगळ्या गोष्टी तिथं परिपक्वतेनं होऊ लागल्या की मग काय काय होईल तर विश्रांती मिळेल, ज्ञान प्राप्त होईल, आनंद त्या ठिकाणी मिळेल, शांती प्राप्त होईल. असे दुसरे कोणते साधन आहे की श्रीमंत, गरीब, लहान, थोर, अशक्त, सशक्त, अशिक्षित, तीव्र बुद्धी, मंदबुद्धी वगैरे सर्व प्रकारच्या अधिकारभेदाच्या मानवाला उपयोगी पडेल? म्हणजे आता हे एक साधने ह्यातलं कुठल्याही भागातले असू द्या, आत्तापर्यंत जे भाग काढले का नाही की जे काही आहेत ते श्रीमंत, गरीब, लहान, थोर, अशक्त, सशक्त किंवा सुशिक्षित, अशिक्षित कसले असू द्या, सगळ्याला हे साधन समानतेनं आपल्याला काय आहे फलापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून संतांनी अहोरात्र प्रयत्न करून नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे असा प्रचार केलेला आहे. तुम्ही ज्या असाल करा जेथे तेथे म्हणजे घरात बाहेर गावाला असं नाही, तर जशा परिस्थितीत आहे तशा तिथं तुम्ही फक्त नामचिंतनच करा. म्हणून नामसाधना, ज्ञान, वैराग्य, भक्ती व युक्ती हे सर्व काही साधते.
ज्ञान, वैराग्य, भक्ती व मुक्ती हे सर्व काही साधते व साध्य म्हणून तेच शिल्लक राहते. तेव्हा हेच साधन होतं आणि हेच पुढं साध्य म्हणून सुद्धा आपल्या पुढं उभा राहणार आहे. साधन व साध्य एक असल्यामुळे करणे काहीच यात दिसत नाही. म्हणून करण्याचे साधन याहून वेगळे असू शकते, ते मात्र करावेच लागते. ते केले तरच या साधन साध्याची भेट होऊ शकते. एरवी आम्ही आमच्या कल्पनेने हे साधन साध्य उचलू म्हटले तर उपयोग होऊ शकत नाही. आता याच्यात एक पाहायचं आहे आपल्याला की हे सगळं साधन आणि साध्य एकच आहे. तिथं सगळं काही असेल ते साधनानं साध्यापर्यंत नेऊन दिलेलंच आहे आणि दिलं जातं. पण या सगळ्यामध्ये जी साध्याची भेट झालेली आहे ती भेट होणार आहे. त्याच्याकरता आपल्याला काय करावायचं आहे तर हे साधन साध्य हेतूप्रमाणे देणारे आहे. हेतू बहिरंगीचा असेल फल अंतरंगी मिळू शकत नाही व अंतरंगी फलाचा हेतू संत संघाशिवाय लाभू शकत नाही. आता दोन गोष्टी यात महत्त्वाच्या सांगितल्या की सगळं तुम्ही पाहाल पण तुम्हाला ह्या नामाचं साध्य बहिरंगी पाहिजे. तुमचा बहिरंगी हेतू आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी काय आहे की मिळू शकत नाही. आणि तर ते मिळत असेल तर ते मिळालं तर त्याच्यात अंतरंगी काही मिळणार नाही. म्हणजे जसा एखादा नाम धारण करून ज्ञान धारण करून ज्ञानाचा प्रसार करण्याकरता वक्ता होत असेल तर त्याला अंतरंगी कसं मिळेल. तो जे काय असेल ते पटलं का नाही लोकाला, कळलं का नाही लोकाला रुचलं का, हेच सगळं हुडकत राहील. पण अंतरंगी साधनात मात्र फलाचा हेतू जर पाहायचा असेल तर संत संगतीशिवाय नाही. तुम्हाला संताच्या संगतीतच अंतरंग फलापर्यंत जावं लागतं आणि मगच आपल्याला त्याचा लाभ होतो. जाशी तरी जाई संताची आगावा, याप्रमाणे करण्याचे साधन म्हणजे संत संगती ही होय. आता त्यात शेवटच्या परिच्छेदात जो विषय आला तोच की तुम्हाला साध्य साधनाचं फल पाहिजे असेल तर एक करा. काय करा? संत संगती करा. संत संगतीनंच हे मिळू शकेल. हे आट्टासाने प्रेमाने करावे लागते. त्यांच्या संगतीने विश्रांती साध्य साधनात बसता येते. आता त्याच्याकरता संताजवळ जायलाही सांगितलं पण आता त्याच्यात अजून एक सांगितलं आहे की प्रेमानं बसा. त्यांच्याजवळ बसायचं असलं तरी प्रेमानं, संताच्या ठिकाणचं प्रेम तुमच्या अंतःकरणात असलं पाहिजे आणि प्रेमानं आट्टासानं त्या ठिकाणी जर आपण बसलो तर हे सगळं जे काही साधन आहे की ज्या साध्यापासून आपल्याला विश्रांती मिळणार आहे ते साध्य संत संगतीचंच मिळतं. म्हणून सर्व विषयाचा निष्कर्ष हाच की करण्याचे साधन म्हणजे श्री सद्गुरू संगती व काहीही न करता भोगण्याचे साधन नाम. तेव्हा करायचं काय? संत संगती. आणि काही न करता प्राप्त होईल काय तर ते नाम हे साधन. नाम हे साधन ते जर पूर्ण करायचं असलं तर त्याला दुसरं साधन कोणतं? संताची संगती. अशा तऱ्हेनं या साधनात आपल्याला फलापर्यंत कसं जाता येतं हे मुख्यतः साधन या विषयात विषयात आहे. आता आज हे साधन हा विषय संपला. आता इथून आपल्याला उद्यापासून सुरू होणारा विषय तो विक्षेप. विक्षेप हा नवीन चिंतनाचा विषय तो उद्यापासून सुरू होईल. आज साधनाबद्दलचा सर्व काही सविस्तर खुलासा या चिंतनात झालेला आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.